महाराष्ट्रातील या 18 जिल्ह्यांसाठी पाऊस आणि मेघगर्जनेचा येलो अलर्ट जारी। नक्की काय आहे संपूर्ण बातमी पाहूया। महाराष्ट्रात मान्सूनपूर्व हालचालीनं वेग घेतला असून हवामानात मोठे बदल दिसून येत आहेत। भारतीय हवामान विभागानं 3 जूनसाठी राज्यातील 18 जिल्ह्यांना पाऊस, मेघगर्जना आणि वादळी वाऱ्याचा येलो अलर्ट जारी केलाय। विशेष म्हणजे एका बाजूला पावसाचा इशारा देण्यात आला असताना दुसऱ्या बाजूला कोकणातील काही जिल्ह्यांना उष्ण आणि दमट हवामानाचा इशाराही देण्यात आला आहे। कोकण विभागातील पालघर, ठाणे, मुंबई आणि रायगड या जिल्ह्यांसाठी उष्णतेचा येलो अलर्ट जारी करण्यात आलाय। या भागामध्ये उकाडा आणि दमट वातावरणाचा त्रास जाणवू शकतो, त्यामुळे नागरिकांनी दुपारच्या वेळेत अनावश्यक बाहेर पडणे टाळावे असा सल्ला हवामान विभागानं दिला आहे। तर रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांमध्ये मेघगर्जनेसह पावसाची शक्यता असून काही ठिकाणी जोरदार वारेही वाहू शकतात। उत्तर महाराष्ट्रातील नाशिक आणि अहिल्यानगर जिल्ह्यांनाही पावसाचा येलो अलर्ट देण्यात आलाय। पश्चिम महाराष्ट्रात पुणे, सातारा आणि कोल्हापूर जिल्ह्यामध्ये मेघगर्जनेसह पाऊस पडण्याचा अंदाज वर्तवण्यात आलाय। तर सांगली आणि सोलापूर जिल्ह्यामध्ये अधिकृत इशारा नसला तरी काही भागात पावसाच्या सरी कोसळू शकतात। मराठवाड्यात छत्रपती संभाजीनगर, बीड, लातूर आणि धाराशिव जिल्ह्यांना येलो अलर्ट देण्यात आलाय। तर विदर्भात भंडारा, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, नागपूर, वर्धा आणि यवतमाळ या 7 जिल्ह्यांमध्ये मेघगर्जना, विजांचा कडकडाट आणि वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे। हवामान विभागानं शेतकरी आणि नागरिकांना सतर्क राहण्याचं आवाहन केलंय। विजाचा कडकडाट सुरू असताना झाडाखाली किंवा मोकळ्या जागेत थांबू नये, तसेच शेतमाल आणि पशुधनाची योग्य काळजी घ्यावी असा सल्ला देखील देण्यात आला आहे।